ठीक आहे. डॉक्टर, आता आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही बोलता बोलता मुतखड्याचा देखील या ठिकाणी उल्लेख केलात. तर मुतखडा होण्यामागचं नेमकं कारण काय? कशामुळे मुतखडा होत असतो? आता मूतखडा होण्याचे अनेक कारण आहे. ठीक आहे. तर आम्लपित्त, एक्सेसिव्ह कॅल्शियम देणं, कॅल्शियमच्या जे चयापचय प्रक्रियेमध्ये जे आहे तर ते बिघाड निर्माण होणं, हार्मोन्समध्ये विकृती होणं, कॉर्टिकोस्टेरॉइड्स देणं, तर ह्या गोष्टीमुळे मुतखडा होतो. तर आयुर्वेदानुसार काही ठिकाणी कफाचा संचय होतो आणि त्याच्यामुळे मुतखडा निर्माण व्हायला. तर वेगांचं धारण करणं, मलमूत्र वेगांचं धारण करणं, टॉयलेटला लागली तर टॉयलेटला न जा, हेही एक मुतखड्याचं कारण आहे. मग स्त्रियांमध्ये ते जास्त आढळतं, पुरुषांमध्ये पण काही ठिकाणी आढळतं कामाच्या ह्याच्यामुळे, लज्जेमुळं, पण ते वेगांचं धारण न करणं हे आहे. मग पुन्हा पाणी कमी पिणं, जास्त पिणं, ह्याही गोष्टींचा अंतर्भाव होतो. मग त्याच्यानुसार आपल्याला की वाताचा, पित्ताचा, कफाचा मुतखडा आहे, कशामुळे आहे, की पक्वाशयामुळे आहे, पक्वाशय वातामुळे आहे, आरशामुळे आहे, ते शोधन काढून आपल्याला त्या मूत्राशमरीवरती किंवा मुतखड्यावरती औषध देणं गरजेचं राहतं.